सर, माझ्या पोर्टफोलिओमध्ये मार्केट खाली पडल्यामुळे खूप लॉस दिसतंय. मी या ठिकाणी लॉस बुक करून बाहेर पडू की थांबू? मला भीती वाटते सर, काय केलं पाहिजे? अशा बऱ्याच लोकांचा प्रश्न या ठिकाणी होता. तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडं लॉसबद्दल, पोर्टफोलिओमध्ये जो लॉस दिसतोय त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात बोलतोय. अकाउंटला फॉलो करायचं आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर आपण जे स्क्रीनवरती बघत असतो ते नोशनल प्रॉफिट अँड लॉस असतं. जोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट जरी दिसत असेल आणि ते बुक नाही करत म्हणजे तुम्ही ते विकून तो प्रॉफिट घरी आणत नाही, तोपर्यंत तो प्रॉफिटसुद्धा तुमचा नसतो. तसंच जोपर्यंत तुम्ही तुमचं पोर्टफोलिओमध्ये जे लॉस दिसत आहे ते बुक करून लॉस तुमच्या अकाउंटमध्ये आणत नाही, तोपर्यंत तो लॉससुद्धा नोशनल लॉस असतो, ॲक्च्युअल लॉस नसतो. आणि आपल्याला माहीतच आहे की मार्केट असंच वर खाली होत राहतं आणि शेवटी त्याला मार्केटला वरच जायचं आहे. 2000मध्ये .com बबल, 2007-08मध्ये जागतिक मंदी, 60% मार्केट खाली पडलं. 2013-14मध्ये युरोपियन रिसेशन, 2016मध्ये डिमॉनिटायझेशन, 2020मध्ये कोविड, 2021-22-23मध्ये युक्रेन रशिया वॉर आणि आज 2026मध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणचं वॉर सुरू आहे. आणि हे असंच इथून पुढं पण असंच होणार आहे. मागचे 25 वर्ष पण हे झाले, इथून पुढचे 25-50 वर्ष पण हेच होणार आहे. पण तरी देखील आज मार्केट जवळपास लाईफ टाईम हायच्या जवळ आहे. तर जो नोशनल लॉस आहे त्याला घाबरून मार्केटच्या बाहेर पडायची चूक कधीच करू नका. अशा सिच्युएशनमध्ये उलट जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हालासुद्धा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, माझा नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करायचे, माहिती घ्यायची आहे. लवकरात लवकर SIPला सुरुवात करायची आहे. थँक्यू व्हेरी मच.